नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. नागरेज मसाले, अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध. जालना शहरातील विरा मेडिसिटी हॉस्पिटल आणि कार्किनोस कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने विरा मेडिसिटी हॉस्पिटल येथे कॅन्सरचे मोफत निदान आणि उपचार सुरू करण्यात आले आहेत. महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी विविध प्रकारच्या कॅन्सरच्या आजारावर निदान आणि उपचार केले जात आहेत. आज या कॅन्सर सेंटरचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते करण्यात आले. जालना जिल्ह्यात दिवसेंदिवस कॅन्सरचे रुग्ण वाढत आहेत. ही गोष्ट लक्षात घेऊन जालना शहरातील विरा मेडिसिटी हॉस्पिटल येथे कॅन्सर केअर सेंटर सुरू केले आहे. या कॅन्सर केअर सेंटरचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते करण्यात आलं. या ठिकाणी विविध प्रकारच्या कॅन्सरच्या आजाराचं निदान आणि उपचार होणार असून रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन मेडिसिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सुहास विघ्ने यांनी केलंय. यावेळी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हाधिकारी जालना पराग नवलकर, एक्साइज एसपी बुलढाणा डॉक्टर गजानन म्हस्के, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप गोरे, कन्सल्टंट एनसीडी जालना डॉक्टर पॉल सिबॅस्टियन, क्लिनिकल ऑपरेशन अँड गव्हर्नर्स डॉक्टर कुणाल ओसवाल, हेड अर्ली डिटेक्शन डॉक्टर राहुल रेवती, रमन क्लस्टर मॅनेजर अर्ली डिटेक्शन डॉक्टर शंकुत कोठारी, रेडिएशन ऑन्कोलॉजिस्टिक डॉक्टर आकाश मोर, सर्जिकल ऑन्कोलॉजी डॉक्टर प्रणोती हिरळकर, प्रिव्हेंटिव्ह ऑन्कोलॉजिस्ट विरा मेडिसिटी हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालक डॉक्टर सुहास किसनराव विघ्ने, डॉक्टर राजेंद्र सखाराम राख, डॉक्टर नीता सुहास विघ्ने, डॉक्टर सुषमा राजेंद्र राख, डॉक्टर प्रवीण ससाने, डॉक्टर नितेश भोजने, डॉक्टर अविनाश सुरसे, डॉक्टर सागर गंगवाल, डॉक्टर मिलिंद काटोले यांची विशेष उपस्थिती होती. आज दिनांक 10 एप्रिल 2025 रोजी विरा मेडिसिटी व कार्किनोस कॅन्सर सेंटर या दोघांच्या कोलॅबरेशनने आपण विरा मेडिसिटी येथे स्वतंत्र कॅन्सर विभाग सुरू केलेला आहे. कार्किनोस कॅन्सर सेंटर हा कॉर्पोरेट ग्रुप असून यांचं प्रत्येक खेडेगावामध्ये आठवड्यातून 3 ते 4 वेळा मोफत कॅम्प आयोजित केलेले असतात. त्या कॅम्पमध्ये प्रत्येक पेशंटला कॅन्सरचे उद्भवणारे जे काही साईन सिम्पटम्स असतात याबद्दल कल्पना दिली जाते व मोफत स्क्रीनिंग केले जाते. त्या कॅम्पमध्ये जे कोणी रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेले आहेत कॅन्सरच्या स्क्रीनिंगसाठी त्यांना आपण आपल्या विरा मेडिसिटी हॉस्पिटलला बोलवून त्यांचं जर का जो कुठला कॅन्सर असेल त्या कॅन्सरवर होणारी शस्त्रक्रिया असेल किंवा किमोथेरपी असेल या सर्व आजारांवरती आपण जे काही रोगनिदान करून आपण उपचार देतो ते महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत मोफत उपचार दिले जातात इथे. नमस्कार, खूप खूप धन्यवाद. आणि आज कार्किनोस हेल्थ केअर आणि विरा मेडिसिटी आम्ही हे कॅन्सर सेंटरचं उद्घाटन करत आहे. या फॅसिलिटीमध्ये आम्ही त्यांना किमोथेरपी जे आहेत, सर्जरी आहेत, डायग्नोस्टिक्स आहेत, प्राथमिक उपचार आहेत, जेनेटिक काउन्सिलिंग आहेत आणि वेगवेगळ्या मार्गदर्शनाने हे सर्व्हिसेस उपलब्ध करत आहेत. मेजर जे 3 कॅन्सर्स आहेत, तोंडाचा कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर आणि गर्भाशयाच्या मुखचा कॅन्सर, हे प्राथमिक स्तनावर आपण त्याची जाच करू शकतो आणि त्याचा लवकर निदान करू शकते. आज भारतात आणि जालना शहरामध्ये आम्ही बघतो आहे मागच्या 2 वर्षात की भरपूर केसेस जे येतात जे कर्करोगपासून ते एक ॲडव्हान्स स्टेजवर येतात, ज्यांना आम्ही स्टेज 3 स्टेज 4 म्हणतो आहे. त्यांना आम्हाला प्राथमिक लेवलवरती उपचार द्यायचा आहे आणि त्यांचं जे आयु आहे ते वाढवायची आहे. प्लस ही संस्था कार्किनोस आणि विरा इथे गव्हर्मेंटची सर्व फॅसिलिटीज उपलब्ध आहेत. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही पण उपलब्ध आहेत. तर पेशंटना जे ताण होतं की पैसे कुठून जमा करायचे काय आहेत ते सर्व इथे स्वस्त दरात उपलब्ध होऊ शकते. माझं नाव आहे रमेश राठोड, मी राहणार दैफळ खंदारे, तालुका मंठा, जिल्हा जालना. जानेवारी महिन्यापासून माझ्या मिसेसचं प्रॉब्लेम कॅन्सरचा चालू होता. जानेवारी महिन्यामध्ये अक्षरशः आमच्या मिसेसला जेवण जात नव्हतं. तर मला असं एका माणसाकडून माहिती झाली की डॉक्टर कोठारी सर हे दीपकला होते. त्यावेळेस मी त्यांची सल्ला घेतली आणि सरांनी मला सांगितलं की तुम्हाला केमो घ्यावं लागते. गेल्या 2023ला ऑपरेशन झालं होतं, गाठ झालेली होती बगलात आणि छातीत. त्यावेळेसपासून ट्रीटमेंट चालू होती.
ज्यावेळेस ट्रीटमेंट कोठारी सरनी दिली, 4 केमो केले जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये. त्यावेळेसपासून आमच्या मिसेसला जेवण वगैरे व्यवस्थित जाते. आणि मी एवढंच म्हणेल की जिथे समस्या कॅन्सरच्या समस्या गंभीर, तिथे आकाश मोर सरांनी कोठारी सर कॅन्सरवर मात करायला आहेत खंबीर. अंबड चौफुलीचा पत्ता विचारून एका तरुणाचा हाताचा पंजा तोडल्याचा धक्कादायक प्रकार जालन्यात समोर आला. या प्रकरणात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील तरुणाला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. जालना शहरातील खरपुडी रोड परिसरात रस्त्यावर उभ्या असलेल्या तरुणाला दुचाकीवर आलेल्या दोघांनी अंबड चौफुलीचा पत्ता विचारला. हा पत्ता सांगत असताना या तरुणाच्या हातावर वार करून त्याच्या हाताचा पंजा शरीरापासून तोडून वेगळा करण्यात आला. धारदार शस्त्राने वार केल्यानंतर हा पंजा तुटून पडला. त्यानंतर दुचाकीवर आलेले हल्लेखोर तेथून पसार झाले. या प्रकरणात तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तालुका पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी दिली. तर दत्ता ऋषीधर काळे असं या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचं नाव आहे. MLC जबाब जेव्हा घेतलेला आहे त्यामधील फिर्यादी नावे दत्ता ऋषीधर काळे वर्ष 25 यांनी जबाब दिलेला आहे की काल रात्री घरून ते खरपूड रोडवर थांबलेले असता वेळेस त्यांना 2 मोटरसायकलवर इसम आलेले आहेत आणि त्यांनी विचारपूस केली की अंबड चौफुली कुठे आहे. हात दाखवले असता कोणत्याच धारदार शस्त्रात त्यांच्या हातावर वार करून मनगटापासून हात वेगळा केलेला आहे. त्या सदरच्या फिर्यादी ही ते ओळखतात म्हणतात, पण त्यांची नावं माहीत नाही. ते काहीतरी लपवायचा प्रयत्न केलेला आहे. ते तपासामध्ये गोष्टी जे गुन्हे असतील आरोपी निष्पन्न करून पुढील तपास चालू आहे. सर, कुठल्या ठिकाणी घटना घडली? खरपुडी रोडवर झालेले आहे. तिथं मटके ते विकतात त्या दुकानाच्या समोर झालेले आहे. कारण वगैरे काय कळलं? कारण पण नाही सांगितलेलं आणि आरोपीबद्दल पण काय त्यांनी माहिती देत नाही आहे. फिर्यादीच तपासाला सहकार्य करत नाही. तर ते तपासामध्ये आम्ही आरोपीचे नाव निष्पन्न करू. जालन्यात शिक्षकाच्या आयकराच्या रकमेवर शालार्थ समन्वयकाने 1,34,00,000चा अपहार केल्यानंतर या अपहार प्रकरणी गट शिक्षण अधिकाऱ्यांसह शालार्थ समन्वयक शिक्षक निलंबित करण्यात आलाय. शिवाय जिल्हा परिषदेच्या CEOंनी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. जालन्यातील परतूर शिक्षणाधिकारी कार्यालयाअंतर्गत शिक्षकांच्या आयकर भरण्यासाठी जमा करण्यात आलेली 1,34,00,000 रुपये शालार्थ वेतन प्रणालीचे काम करणाऱ्या शिक्षकाने स्वतःच्या खात्यावर वळून 1,34,00,000चा अपहार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी गट शिक्षणाधिकारी सह शालार्थ समन्वय शिक्षकांचे निलंबन करण्यात आलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनियार यांनी दिले. जालन्यातील परतूर गट शिक्षणाधिकारी कार्यालयाअंतर्गत शिक्षकांच्या पगारातून कपात केलेली आयकराची रक्कम हडप करणाऱ्या शालार्थ समन्वयक आणि या प्रकरणात दुर्लक्ष करणाऱ्या गट शिक्षणाधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले. या दोघांवरही गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनियार यांनी दिलेत. परतूर येथील गट शिक्षणाधिकारी कार्यालयाअंतर्गत असणाऱ्या शिक्षकांचा दर महिन्याला आयकर कपात केला जातो. ही कपात केलेली रक्कम गट शिक्षणाधिकारी यांच्या खात्यातून स्वतःच्या खात्यात वर्ग करणारा परतूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा शालार्थ समन्वयक सह शिक्षक चंद्रकांत पौळ आणि या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणारे गट शिक्षणाधिकारी संतोष साबळे या दोघांनाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनियार यांनी निलंबित केलंय. या रकमेपैकी काही रक्कम जमा केली असती तोंडी माहिती असो या दोघांनाही निलंबित करण्यात आले असेल की माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली आहे. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी कैलास जातखीळ यांना दिलेत. दरम्यान या प्रकरणात चंद्रकांत पौळ यांनी 14 वेळा ही रक्कम स्वतःच्या खात्यात वळती केली आहे. 1,34,45,438 रुपयांची एकूण रक्कम आहे. दरम्यान अपहार केलेल्या या रकमेपैकी चंद्रकांत पौळ यांनी यापूर्वीही काही रक्कम भरलेली आहे. गट शिक्षण अधिकारी परतूर यांच्या कार्यालयात कार्यरत असणारे एक पौळ नावाची व्यक्ती आहेत जे शालार्थ समन्वयक म्हणून काम पाहतात. म्हणजे मूळतः ते शिक्षक आहेत. आणि प्रभारी गट शिक्षणाधिकारी श्री साबळे म्हणजे जे मूळतः एक्सटेन्शन ऑफिसर आहेत. या दोघांच्या संगनमतानं त्या ठिकाणी शिक्षकांची जी आयकराची कपात झालेली रक्कम होती ती त्यांच्याकडं जमा होती आणि त्या रकमेतून त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं त्या काढल्या आणि स्वतःकरता वापरल्या. अशी ती जवळपास 1,34,00,000 एवढी ती रक्कम होती. यापैकी काही रक्कम त्यांनी त्याचवेळी भरलेली होती. नंतर ती भरत आज रोजी त्यांनी पूर्ण रक्कम भरलेली आहे अशी माझी तोंडी माहिती आहे.
तथापि त्यांनी केलेली चूक ही चुकीचीच होती किंवा ते जे अपहार स्वरूपाचंच ते काम होतं, म्हणून त्यांना श्री पौळ आणि श्री साबळे या दोघांना निलंबित केलेलं आहे. पुढील काय कारवाई होऊ शकते सर? नाही, आता त्यांची विभागीय चौकशी होईल, त्याच्यामध्ये जे काही पुढे येईल त्या गोष्टी होतील, परंतु हे स्पष्ट रेकॉर्डवरच दिसत आहे की त्यांच्या खात्यावर असलेल्या रकमा त्यांनी स्वतःच्या खात्यावर वळत्या केलेल्या आहेत. भाग्यनगर येथील गोकुळनगरी कॉलनीमधील रहिवासी असलेले वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांच्या घरी चोरी झाली आहे. या प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. भाग्यनगर येथील गोकुळनगर कॉलनीमध्ये वास्तव्य करणारे वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष यांच्या घरी काल रात्रीच्या सुमारास चोरी झाली असून घरची मंडळी सर्व गावाकडे गेली असल्यामुळे याचाच फायदा घेत चोरट्यांनी घराची कुलूप तोडून घरफोडी केली आहे. या घरफोडीत चोरट्यांनी जवळपास 1,65,000 रुपयाची रोख रक्कम चोरून नेली आहे. त्याचबरोबर काही घरगुती पितळी भांडे, तथागत गौतम बुद्धांची 2.5 किलोची पितळी मूर्ती असा जवळपास ऐवज चोरून नेला असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी दिली आहे. या परिसरात 2 मंत्र्यांची निवासस्थानं आहेत. त्यात महत्त्वाचं म्हणजे रनिंग आमदार सुद्धा या परिसरात राहतात. त्यामुळे या परिसरात चोरी होणे म्हणजे आश्चर्याची बाबच होय. या चोरीच्या घटनेच्या संदर्भात कदीम जालना पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करीत पंचनामा केलाय. हे भाग्यनगरमध्ये गोकुळनगरी म्हणून एक वस्ती आहे आणि ह्या कॉलनीमध्ये आज रात्री मी गावाकडे गेलो होतो 2 दिवसापूर्वी. लेकराची शाळेला सुट्ट्या लागल्या, आमची जैन इंग्लिशमध्ये लेकरं आहे आणि आम्ही गावाकडे गेलो असता माझ्या घराला कुलूप बघून माझ्या घरामध्ये घरफोडी झाली आहे आणि घराची कुलूप तोडून घरामध्ये चोरी झाली. 1,65,000 रुपये रोख रक्कम गेलेली आहे आणि तथागत बुद्धाची मूर्ती होती माझ्या घरामध्ये पितळाची, 2.5 किलोची मूर्ती गेलेली आहे आणि काही पितळाचे वस्तू होत्या, भांडे, त्या 5 प्लेटा आणि ते सगळं काही. तुम्हाला कधी कळलं ही गोष्ट? मला शेजारच्या पाटील काकांनी मला कॉल केला आणि त्यांनी मला सकाळी सांगितलं, भाऊ मी आता आपल्या घराची कुलूप तोडेल आहे. तर मी तसंच आता बिना आंघोळीचा या ठिकाणी आलेलो आहे आणि आता बघितलं तर खरोखर घरामधलं सगळं घर माझं या ठिकाणावर धुवून नेलेलं आहे. आणि हे भाग्यनगर ही वस्ती आहे. ह्या एरियामध्ये 2 माजी मंत्री राहतात आणि आता सध्या रनिंग आमदारसुद्धा या एरियात असतात. ह्या एरियामध्ये चोरी होणं हे आम्हाला काही शक्य नव्हतं आणि अशी ह्या ठिकाणी चोरी झाली. मी इथल्या SP साहेबाला आता निवेदन देणार आहे जाऊन. मी वंचित बहुजन आघाडीचा युवा जिल्हाध्यक्ष आहे. मला खुद सांगायला या ठिकाणी लाज वाटत आहे की माझ्या घरामध्ये चोरी झाली आहे. कारण की आमच्यासारख्याच्या घरात जर चोरी होत असेल तर आजूबाजूचे लोक हे नागरिक या ठिकाणी दहशतीक आली आहे आणि या मिनिस्टरचा आणि माजी मिनिस्टर या एरियात 2 राहून या ठिकाणी जर चोरी होत असेल तर खरोखर ही लाजर गोष्ट आहे. मी इथल्या PSPला सांगणार आहे की या एरियामध्ये पेट्रोलिंग तुम्ही जास्त वाढवा आणि ह्या चोराला लवकरच मला न्याय मिळाला पाहिजे. या संदर्भात काही गुन्हा दाखल वगैरे केला का? हो, मी पोलीस स्टेशनला जाऊन सकाळी रिपोर्ट केलेला आहे. सकाळी 6 वाजता मी पोलीस स्टेशनला गेलो, रिपोर्ट केलेला आहे आणि आता मी माझी मिसेस जाऊन पोलीस स्टेशनला या नोंदवणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो.